अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी भाजपला पाठिंबा दिलेला आहे, त्यानंतर आपल्याला काय वाटतं, काय भूमिका असते? भूमिका काय आता त्यात त्यांनी पाठिंबा जो दिला आहे त्या उमेदवाराने, अपक्ष उमेदवाराने, याच्या अगोदर बी शिवसेनेच्या उमेदवाराने त्यांना पाठिंबा दिला होता. आज अपक्ष उमेदवारांनी त्यांना पाठिंबा दिला. पण असं त्याच्याने आमच्यावर काही फरक पडेल किंवा आम्हाला असं काही वाटत नाही आम्हाला. पण त्यांचा पाठिंबा आम्हाला हा फायदेशीर ठरणार आहे. ते दावा तर काय दावा जर त्यांना अगोदर बी ते दावा करत होते, तर मग त्यांनी अपक्ष उमेदवाराचा पाठिंबा घ्यायलाच नको होता. पुऱ्या लोकशाहीचा हा त्यांनी पूर्ण खून करून टाकलेला आहे लोकशाहीचा. हा पण पाठिंबा, तो पण पाठिंबा, याला लोकशाहीचं हे म्हणता येणार नाही. आता रिंगणात आम्हीच आहे फक्त. म्हणजे त्यांचा आता विषय ते एवढे घाबरत आहे. आता एका बाजूने घेतले तर ते 11 आमदार, 3 खासदार, 2 खासदार, बाकीचे मंत्री, एक साध्या शिवसैनिकाला घाबरत आहे. हो, एक साधा शिवसैनिक त्यांच्यासमोर आज उभा आहे ठाम माणूस. उद्याचं आता इलेक्शन आहे, उद्याच्या इलेक्शनना आणि 22 तारखेला त्याचं काउंटिंग आहे. 22 तारखेला तुम्हाला समजून जाईल दूध का दूध, पाणी का पाणी होऊन जाईल. एकीकडे कुठेतरी जळगाव विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार असल्याची चर्चा होती. मात्र आपण या निवडणुकीत उतरल्यामुळे खरी रंगत जी आहे ती वाढल्याचं पाहिलं नाही. बिनविरोध होणार होते त्याचं सांगत होते मागे की बिनविरोध होणार आहे, पण त्याचं शक्यच नाही. बिनविरोध होणं हे शक्यच नाही. आता उद्या आता मतदान आहे, बिनविरोधचा काही विषयच येत नाही. पण लोक काय वाटतं आपल्याला, माघार का घेतली नसेल, काय वाटतं आपल्याला? ते काय त्याच्यावर काही सांगू दबाव होता का काय दुसरा? ते नाही सांगू शकत आपण. काय असेल त्यांचं काय असेल आपसातलं ते आपण सांगू नाही शकत. आता एकंदरीत माघार घेतली, अपक्ष उमेदवारांची माघार घेतली, त्याच्यामुळे निश्चितच आम्हाला त्याचा फायदा होणार आहे. पहिले चौरंगी लढत होते, आता दुरंगी लढत आहे दोघांमध्ये आमच्या. त्यांनी दोघांनी, एक शिवसेना आणि एक अपक्ष, हे 4च उमेदवार होते. तर एक शिवसेना आणि अपक्षाने आज त्यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. आता उरलेल्या आम्ही रिंगणात 2च जण आहे. आखाडा जोरात आहे. जोरात आहे आखाडा, जोरात आहे, एकदम जोरात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.